नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्टर चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 10वीचा 20 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा मराठी विषयाचा पेपर कसा असणार आहे ते पाहणार आहोत. तर मराठी विषयाचा पेपर तुमचा 80 मार्कचा असून तुम्हाला 3 तास यासाठी वेळ देण्यात येणार आहे. तर चला तर पाहूया. विभाग 1 गद्य जो असणार आहे तो तुमचा असणार आहे 18 मार्क्ससाठी एकूण असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो मेन जो प्रश्न असतो तो चौकटीत लिहायचा. त्यानंतर जो प्रश्न असणार आहे तो एकूण 7 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यावर तुम्हाला पठित उतारा देण्यात येणार आहे आणि ज्यावर तुम्हाला प्रश्नांचीही उत्तरे या पठित उताऱ्यातूनच शोधून लिहायची आहेत. तर तुम्ही पाहू शकता पहिला जो असणार आहे तो आकलन कृतीवर आधारित असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी ही आकलन कृती असणार आहे. चौकटी पूर्ण करा, एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा त्यामध्ये तुम्हाला विधाने पूर्ण करा असे वेगवेगळे प्रश्न आकलन कृतीवर विचारले जातील, जे खूप सोपे असणार आहेत. प्रश्न उतार्यातच त्याचे उत्तर तुम्हाला शोधून लिहायचे आहे. त्यानंतर दुसरा देखील आकलन कृतीवरच असणार आहे, ज्याच्यासाठी मार्क्स असणार आहेत 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर तिसरा जो असणार आहे ते स्वमत असणार आहे, ज्याच्यासाठी मार्क आहेत 3 मार्क्ससाठी हे स्वमत दिलेले असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या शब्दात हे स्वमत लिहायचे आहे. 3 मार्क्ससाठी असल्यामुळे तुम्हाला अर्धा पेज तरी हे स्वमत लिहायचे आहे आणि हे लेखन नियमानुसार व्यवस्थित शुद्ध लेखनाच्या नियमानुसार लिहाल तर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स हे भेटतील. त्यानंतर आपण पाहणार आहोत तर प्रश्न दुसरा जो असणार आहे पहिल्यातला जो असणार आहे तो देखील पठित उतार्यावरतीच असणार आहे, जो तुम्हाला 7 गुणांसाठी विचारण्यात येतो. ज्यामध्ये पहिली कृती असणार आहे तर आकलन कृती, ज्यामध्ये चौकटी पूर्ण करा. तर तुम्ही ते पाहू शकता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली 2 कार्ये, तर जटिल कार्ये, अटीतटीचे कार्य. तर तुम्हाला उतार्यातच त्याचे उत्तर शोधून व्यवस्थित लिहायचे आहे. त्यामध्ये तुम्ही पेनेने ह्या कृती काढल्या तरी चालतील, पेन्सिलने काढल्या तरी तुम्हाला मार्क्स कुठे तुमचे कट होणार नाहीत. दोन्ही पण तुम्हाला परीक्षेत वापरू शकता. त्यानंतर दुसरी जी असणार आहे ती तुम्ही पाहू शकता की तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहायचे आहे. ते देखील 2 मार्क्ससाठी आकलन कृती असणार आहे. तिसरा जो असणार आहे तो स्वमतचा प्रश्न असणार आहे, जो तुम्हाला किती 3 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता की स्वमत दिलेले आहे, स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे. तर या विधानामागील महर्षी कर्वेंचा दृष्टिकोन, तर तुम्हाला तो पठित जो उतारा आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यामध्ये त्यांचा दृष्टिकोन स्त्रियांच्या शिकण्याबाबत काय आहे तर तो तुमच्या शब्दात असा लिहायचा आहे. जर तुम्ही व्यवस्थित मुद्द्यांच्या आधारे व्यवस्थित तो उतारा वाचून लिहाल आणि तुमचे स्वमत हे अर्धा पेजपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला यामध्ये 3 गुण हे मिळतील. तर आपण पाहिले की प्रश्न क्रमांक आणि जो होता तो 7-7 मार्काला पठित उतारा होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक पहिला मध्ये असणार आहे तो कोणता असणार आहे तर अपठित गद्य असणार आहे, ज्यावर तुम्हाला 4 मार्क्ससाठी प्रश्न विचारले जातील. यामध्ये तुम्हाला पहिला जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी आकलन कृती असणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता किती सोपे दिलेले आहे. तर फक्त आपल्याला चूक की बरोबर ते लिहायचे आहे. 4 प्रश्न दिलेले आहेत आणि प्रत्येकी किती प्रश्नाला मार्क्स असणार आहे तर अर्धा मार्क्स हा प्रत्येकी प्रश्नाला असणार आहे. तर पहिला जो आकलन कृतीसाठी 2 मार्क्स असतात, त्यामुळे फक्त आपल्याला चूक बरोबर बरोबर चूक असे नुसता लिहिले तरी चालेल किंवा तुम्ही प्रश्न लिहून उत्तर लिहाल तरीही चालेल. जर तुमचा वेळ तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्ही फक्त इथे उत्तर लिहू शकता. त्यानंतर दुसरा जो असणार आहे प्रश्न तो असणार आहे आकलन कृतीवरचा, जो तुम्हाला किती 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता रिकाम्या जागा पूर्ण करा असा प्रश्न दिलेला आहे. 2 प्रश्न आहेत त्यामध्ये आणि प्रत्येकी 1-1 मार्क्सचा आहे. तर अशा प्रकारे अपठित जो गद्य होता तो एकूण 4 मार्क्ससाठी तुम्हाला इथे सोडवून दिलेला आहे आणि अत्यंत हा देखील भाग सोपा असणार आहे. त्यानंतर दुसरा जो असणार आहे बघा, विभाग 2 जो असणार आहे तो पद्य असणार आहे, जो असणार आहे तुम्हाला 16 मार्क्ससाठी. जे तुम्ही जे तुम्ही पाठ्यपुस्तकातील कविता आहे त्याच्यावरचा असणार आहे हा प्रश्न आणि तुम्हाला एखादी पठित कविता देणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न विचारतील, ज्यामध्ये पहिला दुसरा प्रश्न
प्रश्न दुसरा जो असणार आहे तो पहिला जो असणार आहे तो आकलन कृतीवरचा असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील 2 ओळी. तर कवितेतील आपल्याला ओळी शोधायच्या आहेत. आश्वासक चित्रे ही कविता दिलेली आहे आणि त्यातील मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील 2 ओळी आपल्याला त्यामध्ये लिहायचं आहे. जो असणार आहे आपल्याला 2 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर दुसरी देखील आकलन कृती बघा. घराचा झरोका कशाला आपण उद्देशून म्हटले आहे, तर घराची खिडकीला म्हटले आहे. तर त्यानंतर भातुकलीचा खेळ म्हणजे काय, तर लहानपणी खेळला जाणारा भांडीकुंडीचा खेळ. तर हे देखील प्रश्न जो 2 मार्क्ससाठी अत्यंत सोपा आहे. त्यानंतर तिसरा जो असणार आहे तो कवितेचे ओळी देणार आहेत आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला त्याचा सरळ अर्थ लिहायचा आहे. जे तुम्हाला असणार आहे की ती 2 मार्क्ससाठी असणार आहे. ते देखील तुम्ही कवितेच्या ओळी व्यवस्थित त्याचा सरळ अर्थ लिहून तिथे देखील तुम्ही 2 मार्क्सचे सहज मिळवाल. तर खूप सोप्या प्रकारे पद्य विभागाचे प्रश्न असणार आहेत. चौथा जो असणार आहे तो असणार आहे आपला काव्य सौंदर्य असणार आहे. तर तुम्हाला कवितेच्या ओळी देतील आणि त्यावरचे काव्य सौंदर्य लिहा असे म्हणतील. तर ते देखील किती तुम्हाला असणार आहे, तर 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा तऱ्हेने आपण प्रश्न दुसरा जो होता 8 मार्क्सचा तो संपूर्ण आपण पाहिला. तर तुम्ही अशा प्रकारे अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत त्याचा सरळ अर्थ आणि काव्य सौंदर्य लिहून इथे 8 पैकी 8 मार्क्सचे मिळवालच. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो असणार आहे तो देखील कवितेवरचाच असणार आहे. विभाग 2 पद्यमधला जो प्रश्न असणार आहे, प्रश्न क्रमांक 2 मधला तो देखील कवितेवरचाच. पठित जी कविता आहे त्यामधील तुम्हाला विचारण्यात येतात 4 मार्क्ससाठी जो आहे तो कवितेवर आधारित कृती आहे. तर काय असणार आहे, तर बघा त्याचे मुद्दे काय आहेत. तर प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत, आकाशी झेप घेरे यामधले. तर ते कवितेचे कवी कोण आहेत, तर जगदीश खेबुडकर. यासाठी तुम्हाला 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर कवितेचा विषय जर तुम्ही व्यवस्थित लिहिला तर त्यासाठी देखील 1 मार्क्स असणार आहे. आणि कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्या एकूण दुसरा जो प्रश्न आहे त्यासाठी 4 मार्क्स आहेत आणि हे खूप सोपे आहे. ते तुम्हाला व्यवस्थित असे पेनेनं बॉक्स करून व्यवस्थित अगदी लिहिला तर तुमचं इम्प्रेशन देखील पडतं एक्झामिनरवर आणि तुम्हाला तिथे 4 मार्क्स तो व्यवस्थित लिहिल्यामुळे तुम्हाला 4 मार्क्स हे सहज भेटतील. त्यामुळे हा प्रश्न देखील तुम्ही कोणीही स्किप करायचा नाही. हा प्रश्न तुम्ही अटेंड करायचाच आहे. तर प्रश्न दुसऱ्यातला जो आहे तो रसग्रहणाचा असणार आहे, ज्याच्यासाठी मार्क किती 4 मार्क्स असणार आहेत. तर त्यांनी तुम्हाला काय करतील, तर कोणत्याही कवितेच्या 4 ओळी देतील आणि या कवितेचे रसग्रहण करा असे म्हणतील. तर त्यामध्ये तुम्ही 3 मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करू शकता. तर इथे दिलेले आहे कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. तर ती कवितेचे मी नाव लिहिलेलं आहे की तू झालास मूक समाजाचा नायक. तर यामध्ये तुम्ही 3 मुद्दे कोणते आहेत, तर आशय सौंदर्य काय आहे, तर ही जी कविता आहे ती कोण प्रस्थापित केली आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापित केली आहे. यामध्ये काय आहे, तर त्यांनी 50 वर्ष पूर्तीनंतर कवी ज.वी. पवार यांनी त्यांचे मनोगत हे व्यक्त केलेले आहे. त्यानंतर काव्य सौंदर्य काय आहे, तर या उपरोक्त ओळींमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमया आणि संघर्षाचा परिणाम यांची महती कथन केलेली आहे. त्यांनी संघर्षाचे सामर्थ्य यातून व्यक्त केले आहे. असे अत्यंत साध्या सोप्या भाषेत तुम्हाला काव्य सौंदर्य लिहायचे आहे. त्यानंतर भाषिक वैशिष्ट्ये जी आहेत, तर ही कविता मुक्त छंदातली आहे का, तर तिथं व्यवस्थित मुक्त छंदातली असेल तर लिहायची आहे. तर बघा ही जी कविता आहे तू झालास मूक समाजाचा नायक, ही कविता जी आहे ती मुक्त छंदातली आहे आणि त्यातील ओजस्वी शब्दकळेमुळे कार्यकर्त्यांच्या काळजाला थेट भिडते. काव्यात्मक पण थेट विधानांमुळे त्यातील विचार हा परिणामकारक झाले आहेत आणि महाकाव्याची नम्रता व काठ्यांच्या बंदुका या प्रत्येकी शांतरस व अद्भुत रस यांची निर्मिती करतात. तर यामध्ये रसग्रहमध्ये 4 मार्क्स आहेत. तर तुम्ही व्यवस्थित आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये या प्रत्येकीला 1-1 मार्क्स आहेत आणि तुम्ही कशा प्रकारे ते तुम्ही व्यवस्थित लिहिले आहे का, रसग्रहण त्याच कवितेचे लिहिले आहे का, यासाठी 1 मार्क्स आहे. तर अशा तऱ्हेने रसग्रहण देखील 4 मार्क्ससाठी आहे आणि ते तुम्ही सुद्धा व्यवस्थित शब्दात लिहा, जेणेकरून तुमचे मार्क्स हे कुठेही कमी होणार नाहीत.
तर अशा तऱ्हेने आपण विभाग 2 पद्य जो होता 16 मार्क्सचा तो पाहिला. त्यानंतर आपण पाहणार आहोत की विभाग जो 3 असणार आहे तर तो असणार आहे तर तुमचा स्थूल वाचनाचा असणार आहे आणि स्थूल वाचनामध्ये तुम्हाला किती 6 मार्क्स हे आहेत, ज्यामध्ये 3 कृती देणार आहेत आणि त्यातल्या 2 कृती या सोडवायच्या आहेत. प्रत्येकी गुण असणार आहेत, 3-3 असणार आहेत. त्यामुळे यात सुद्धा तुम्हाला खूप लेंदी असे उत्तर लिहावे लागणार आहे. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक, तर स्वाती महाडिक या लेफ्टनंट ज्या होत्या तर त्यांच्याविषयी तुम्हाला लिहायचे आहे आणि हे तुम्हाला पाठ्यपुस्तकात शिकवले जाते. त्यामुळे स्थूल वाचन हे अभ्यास करून जायचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स हे तुमच्या हातातले आहेत. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न अजिबात सोडायचा नाही आणि हा प्रश्न आपण अभ्यास करून जायचा आहे. त्यामुळे तुम्ही दुसरा देखील पाहू शकता, मातीत बीज पेरले की मातीच्या कष्टमयी मातीतून त्याचे झाड होते. तर असे ज्या स्वाध्यायातले प्रश्न आहेत तेच प्रश्न यामध्ये स्थूल वाचनामध्ये येणार आहेत 6 मार्क्ससाठी आणि तुम्ही ते व्यवस्थित करून जायचे आहेत, ज्यासाठी तुम्हाला असणार आहे 6 मार्क्स असणार आहेत. त्यामुळे तो प्रश्न कोणीसुद्धा स्किप करायचा नाही. त्यानंतर विभाग 4 जो असणार आहे तो असणार आहे तर आपला असणार आहे भाषा अभ्यासचा विभाग असणार आहे, म्हणजेच व्याकरण, आणि ज्यासाठी तुम्हाला मार्क्स हे किती असणार आहेत 16 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. तर प्रश्न चौथा पाहूया. तर सर्वप्रथम तुम्हाला समास विचारतील. समासावरचे 2 मार्क्स हे समासाला आहेत. त्यामुळे सामासिक शब्द आणि त्याचा समास कोणता आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स आहेत आणि ज्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न विचारतील आणि ज्यामध्ये तुम्हाला किती 2 मार्क्ससाठी आहे. त्यामुळे प्रत्येकी गुण अर्धा असणार आहे आणि जर तुम्ही 2 प्रश्नांची उत्तरे चुकीची लिहिली तर तुम्हाला 1 मार्क्सच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अगदी त्याचा समास ओळखून लिहायचा आहे आणि जो तुम्हाला व्यवस्थित जर तुम्ही त्या कृतीमध्ये व्यवस्थित लिहिलात तर तुम्हाला तिथे देखील ते प्रेझेंटेशनसाठी चांगले लिहिल्यामुळे तुम्हाला तिथे देखील व्यवस्थित मार्क्स हे मिळून जातील. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो असणार आहे बघा शब्दसिद्धी. ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गटित शब्द आणि उपसर्ग गटित शब्द ओळखून त्या रकान्यात व्यवस्थित लिहायचे आहेत, ज्यामध्ये तुमचे 2 मार्क्स हे असणार आहेत. तिसरा जो असणार आहे तो वाक्यप्रचाराचा असणार आहे, ज्यासाठी मार्क्स किती 4 असणार आहेत. तर हा प्रश्न जो आहे त्यामध्ये 4 हे तुम्हाला 4 कोणतेही वाक्यप्रचार देतील, ज्यामध्ये तुम्हाला 2 वाक्यप्रचार निवडायचे आहेत, त्यांचे अर्थ लिहायचे आहेत आणि काय करायचे आहे तर तुम्हाला त्याच्या वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. तर तू इथं 2 दिलेले आहेत बघा, निष्कासित करणे म्हणजे हकालपट्टी करणे किंवा बाहेर काढणे. तर त्याचा वाक्यात उपयोग कसा केला आहे तर एका चुकीमुळे माया अधिकारी पदावरून निष्कासित झाली. तर हे खूप सोपा प्रश्न आहे आणि एका प्रश्नाला 2 मार्क्स मिळवून देणारा प्रश्न असल्यामुळे येथे वाक्यात उपयोग करायला विसरायचं नाही. दुसरा जो आहे तो बघा पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे याचा अर्थ आहे या वाक्यप्रचाराचा. तर माधवने सांडलेले दूध पाहून बाबांचे पित्त खवळले. तर अशा तऱ्हेने अत्यंत सोप्या आणि साध्या शब्दात तुम्हाला त्याचे वाक्यात रूपांतर करायचे आहे. त्यानंतर प्रश्न चौथ्यातला आ जो असणार आहे तो असणार आहे तर शब्द संपत्तीवर असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, तर इथे पहिला पहा शब्दसमूहाबद्दल एक शब्द विचारलेला आहे. तर इतरांना मार्ग दाखवणारा कोण असतो मार्गदर्शक, वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक, आणि समानार्थी शब्द देखील बघा विचारलेले आहेत. तर आई, माता, जननी. तर असे बॉक्सेस करून व्यवस्थित तुम्ही पेनेने लिहिला तर तिथे व्यवस्थित तुम्हाला अट्रॅक्टिव्ह देखील तुमचे उत्तर वाटते आणि तुम्ही याचा वापर नक्कीच करा बॉक्सेस काढण्याचा. त्यानंतर तिसरा जो आहे तो बघा वचन ओळखायचं आहे. नदीचं एक वचन, गोट्या अनेक वचन. तर याला देखील 2 मार्क्स हे असणार आहेत. त्यानंतर एका शब्दापासून अनेक शब्द तयार करा. तर दुकानदार या शब्दापासून कान, नर, दान. त्यानंतर आपल्याला शब्दलेखनाच्या नियमानुसार जो शब्द शुद्ध लेखनाच्या नियमानुसार जो शब्द बरोबर आहे तो शब्द ओळखून लिहायचा आहे. त्यासाठी मार्क्स असणार आहे 2, प्रत्येकी अर्धा मार्क्स असणार आहे प्रत्येक प्रश्नाला. त्यामुळे तिथे देखील तुम्ही चुकायचे नाही. व्यवस्थित तो जो योग्य शब्द आहे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार तो ओळखून लिहायचा आहे. तिसरा असणार आहे तर विरामचिन्हे ओळखायचे. तर अत्यंत सोपा प्रश्न आहे हा. प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम,
पूर्णविराम, तर उद्गारवाचक चिन्ह असे सोपे सोपे तुम्हाला प्रश्न तिथे येऊ शकतात. तिथे देखील तुम्हाला 1 मार्क्स आहे. आणि त्यानंतर चौथा असणार आहे तो पारिभाषिक शब्द यांचा. पारिभाषिक शब्दांमध्ये काय करायचं आहे, तर आपल्याला त्यांनी 2 इंग्रजीत आपल्याला वर्ड्स देतील, त्यामुळे त्याचे रूपांतर आपल्याला मराठीत करायचं आहे. तर इथं ड्रामा, नाटक, आणि बुक स्टॉल म्हणजे पुस्तक विक्री केंद्र. तर हे देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. प्रत्येकी गुण किती असणार आहेत, तर तुमचे असणार आहेत तर अर्धा-अर्धा मार्क्स असणार आहे. त्यामुळे ते व्यवस्थितच लिहायचं आहे. त्यानंतर शेवटचा जो असणार आहे, तर विभाग 5 जो असणार आहे उपयोजित लेखनाचा, तर तो तुम्हाला किती 24 मार्क्सचा असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न 5वा पहिला जो असणार आहे तो पत्र लेखनाचा असणार आहे आणि दुसरा असणार आहे तर सारांश लेखनाचा. जर तुम्ही पत्रलेखन लिहिला तर सारांश लेखन लिहिण्याची गरज नाही. त्यामुळे सारांश लेखन तुम्ही फक्त लिहू शकता किंवा जो जो तुम्हाला प्रश्न सोपा जाईल तो तुम्ही लिहू शकता. तर मी ते सारांश लेखन लिहिलेलं आहे, ज्यामध्ये तुमचा प्रश्न पहिल्यातला ई जो होता अपठित उतारा, तर त्याचं सारांश लेखन लिहायचं आहे. सारांश लेखनाला देखील तुमचं हेडिंगला 1 मार्क असणार आहे. तुम्ही कसं लिहिलंय ह्यावर तुमचं सारांश किती त्या सगळ्या उतार्याचं व्यवस्थित त्याच्यामध्ये आहे का, तर व्यवस्थित तुम्ही लिहिलं आहे का, तर त्यासाठी 5 मार्क्सही असणार आहेत. त्यानंतर प्रश्न 5व्यातला आ जो असणार आहे त्यामध्ये 10 मार्क्स असणार आहेत आणि ज्यामध्ये तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत. तर पहिली कृती जी सोडवायची आहे ती आहे जाहिरात लेखनची, आणि जाहिरात ही तुमची अट्रॅक्टिव्हच असली पाहिजे. तर इथं बघा, योगासन वर्गाची जाहिरात करायला सांगितलेली आहे. तर तुम्ही इथे व्यवस्थित पेनेने वेगवेगळ्या आकृत्या काढून 50% ऑफर, खुशखबर असं अट्रॅक्टिव्ह दिसेल, जेणेकरून तुमचे मार्क्स कुठेही जाणार नाहीत. त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित असं जाहिरात लेखन करायचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5 मार्क्सही असणार आहेत. त्यानंतर तुमचा जो प्रश्नमधील दुसरा प्रश्न असणार आहे, तर तो असणार आहे तर बातमी लेखनाचा असणार आहे. आणि बातमी लेखन करताना तुम्ही दिनांक, त्यानंतर त्याचं जे हेडिंग आहे ते आणि ठिकाण आहे ते लिहायला विसरायचे नाही. आणि काय बातमी आहे हे 2 परिच्छेदामध्ये लिहून व्यवस्थित अगदी लिहायचे आहे. आणि आपल्याला बातमी लेखनाला देखील 5 मार्क्स हे मिळवायचे आहेतच. त्यामुळे तुम्ही बातमी लेखन आणि जाहिरात लेखन हा प्रश्न जर अटेंड केला तर 10 मार्क्स हे तुम्हाला मिळून जातील उपयोजित लेखनामध्ये. आणि त्यानंतर जो असणार आहे प्रश्न 5व्यातला ई जो असणार आहे तो असणार आहे निबंधाचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला आत्मकथनात्मक निबंध किंवा वैचारिक निबंध यापैकी एक निबंध लिहून तुम्हाला काय करायचे आहे, तर 8 मार्क्ससाठी हा निबंध लिहायचा आहे. 2 ते 3 पेजेसमध्ये निबंध लिहून व्यवस्थित अगदी वैचारिक असेल तर सुरुवातीला तुम्ही काय करू शकता, तर त्यामध्ये कवितेच्या ओळी ॲड करू शकता, किंवा म्हणी, वाक्यप्रचार असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता. तर अशा प्रकारे बघा, इथे चला खेड्यांकडे हा जो वैचारिक निबंध आहे तो मी इथे लिहिलेला आहे. आणि जो तुम्हाला 1 ते 2 पेजेसमध्ये लिहायचं आहे. आणि लेखन नियमानुसार व्यवस्थित शुद्ध लेखन अगदी व्यवस्थित हवं आहे. तर तुम्ही पाहू शकता, तर 8 मार्क्स हे तुम्हाला मिळू शकतात. तर थँक यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.